नेहा आपल्या नखांना नेल पॉलिश लावत म्हणते, आई, आज तुम्ही चपात्यांसाठी पीठ मळून घ्या. बघा ना, मी नेल पॉलिश लावत आहे. तेव्हा नेहाच्या सासूबाई जानकीताई हैराण होत म्हणाल्या, सुनबाई, जर तुला माहीतच होतं की आता चपात्या बनवायच्या आहेत, तर आत्ताच नेल पॉलिश लावण्याची काय गरज होती? चपात्या झाल्यानंतर तू नेल पॉलिश लावू शकत नव्हतीस का? त्यावर नेहा म्हणाली, तुम्हाला तर माझा आनंद पाहवतच नाही. अरे, मी काय लग्नानंतर चपात्या बनवणारी बाईच बनून राहू का? असं करून फक्त जेवण बनवण्याचाच विचार करत राहू. माझं मन झाले मी नेल पॉलिश लावण्यासाठी घेतली. तुम्ही एक दिवस चपात्या बनवू शकत नाही का? जानकीताई आपल्या सुनेचे असे बोलणे ऐकून हैराण झाल्या. त्यांच्या सुनेला त्या घरात येऊन 1 महिना झाला होता. सुरुवातीला तर त्यांनी तिला काहीच काम करण्यास सांगितले नाही, कारण त्यांना वाटत होते, चला आत्ता सुनबाई नवीन आली आहे, थोड्या दिवसांमध्ये तिला या घरातल्या वातावरणाची सवय होईल, तेव्हा ती स्वतःच काम करायला लागेल. परंतु आता 1 महिना होऊन गेल्यानंतर सुद्धा ती किचनमध्ये साधी डोकावून सुद्धा पाहिला येत नव्हती. त्यामुळेच आता जानकीताई तिला कोणते ना कोणते काम करायला सांगू लागल्या होत्या. आज सकाळी सुद्धा जानकीताईंनी स्वतः नाश्ता बनवला होता, कारण त्यांचा मुलगा विक्रमला ऑफिसला जायचे होते. पण सुनबाई मात्र उशिरापर्यंत झोपली होती. नाश्ता झाल्यानंतर जानकीताईंनी भाजीला सुद्धा फोडणी दिली होती, त्यामुळे भाजी ही तयार झाली होती. जानकीताईंना डायबिटीसची समस्या होती, त्यामुळे दुपारच्या वेळी त्या फक्त चपात्याच खायच्या. त्यांची सून सुद्धा एवढे दिवस त्यांच्यासोबत चपात्याच खात होती. त्यामुळे जानकीताईंनी आज त्यांच्या सुनेला सांगितले होते की, सुनबाई, आज दुपारसाठी चपात्या तूच बनव. आणि मोठ्या आनंदाने त्यांची सून चपात्या करण्यासाठी तयारही झाली होती. तिने नकार दिला नव्हता, परंतु आता बरोबर चपात्या बनवायच्या वेळेत ती नेल पॉलिश घेऊन बसली होती आणि म्हणू लागली होती, आई, चपात्या तुम्हीच बनवा. तेव्हा मात्र जानकीताई थोड्या नाराज झाल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, तुला आता जबाबदारीची जाणीव व्हायला हवी. शेवटी मी कधीपर्यंत काम करत राहणार? तेव्हा सुनबाई थोडी नाराज झाली आणि म्हणाली, असे असेल तर आई, तुम्ही तुमच्यासाठी चपात्या बनवा, मी जेवण बनवणार नाही, मी उपाशीच राहीन. तेव्हा तिच्या सासूबाईंना सुद्धा खूप राग आला आणि त्या म्हणाल्या, सुनबाई, मी तुझ्यासाठी एवढं करत आहे तर तू माझ्या डोक्यावर चढत आहेस? अगं, पूर्ण वस्तीमध्ये अशी कुणाची सासू नसेल जी आपल्या सुनेला चपात्या भाजून खायला घालत असेल. परंतु मला आता असे वाटत आहे की तू खूपच आळशी झाली आहेस, त्यामुळेच तू माझ्याबरोबर अशी वागत आहेस. अगं, एक दिवस मी तुला चपात्या बनवायला सांगितल्या तर तू लगेचच नकार देत आहेस. ठीक आहे, मग मी सुद्धा आज तुझ्यासाठी चपात्या भाजणार नाही. मी पण बघतेस तू कधीपर्यंत उपाशी राहतेस. एवढं बोलून नेहाच्या सासूबाई जानकीताई किचन मध्ये निघून गेल्या. त्यांनी स्वतःसाठी 4 चपात्या बनवल्या आणि गॅस बंद करून किचन मधून बाहेर आल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, तुला जर भूक लागली तर थोडे पीठ मळून तुझ्यासाठी चपात्या बनव, मी तुझ्यासाठी भाजी ठेवते. पण नेहाने आपल्या सासूबाईंच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण तिने लगेचच आपल्या माहेरी फोन लावला आणि आपल्या आईला म्हणाली, आई, मी थोड्याच वेळात घरी येत आहे, वहिनीला सांग की माझ्यासाठी जेवण बनवून ठेव. आता नेहाच्या माहेरी सुद्धा सर्व लोकांचे जेवण झाले होते. त्यामुळे नेहाची आई कौशल्याताई थोड्या परेशान झाल्या आणि म्हणाल्या, अगं नेहा, तुझी वहिनी जेवण झाल्यानंतर आता थोडी आराम करण्यासाठी तिच्या रूम मध्ये गेली आहे. पण काही हरकत नाही, तू ये घरी, मी तुझ्यासाठी जेवण बनवते. आपल्या आईचे असे बोलणे ऐकल्यानंतर नेहा मोठ्या आनंदाने तिच्या माहेरच्या घरी पोहोचली. तिच्या आईने जेवण बनवून ठेवले होते, म्हणून ती लगेचच जेवायला बसली. जेवण जेवत असताना ती म्हणू लागली, आई, तू तुझ्या सुनेला काहीच का बोलत नाहीस? तू तुझ्या सुनेला का घाबरतेस? जर ती आराम करण्यासाठी निघून गेली आहे तर ती तुझ्या सांगण्याने माझ्यासाठी जेवण बनवू शकत नव्हती का? त्यावर कौशल्याताई म्हणाल्या, अशी कोणतीच गोष्ट नाही बाळा, पण सुनबाईने सुद्धा सकाळपासून किती सारे काम केले आहे. जेवण जेवल्यानंतर तिला थोडा थकवा जाणवत होता, त्यामुळे ती आराम करण्यासाठी गेली आहे. ती पडल्यानंतर तिला थोडा डोळा लागला, त्यामुळे विनाकारण तिला कशाला उठवायचे, म्हणून मी स्वतः जेवण बनवले. तसे तर ती सुद्धा माणूसच आहे ना, तिला सुद्धा थोडाफार आराम मिळायलाच हवा ना. त्यावर नेहा म्हणाली, ती तुझी सून आहे, तू बघ तिला अशीच डोक्यावर चढवायची की काय करायचे. पण जर तू अशीच वागत राहिलीस तर एक दिवस ती तुझ्या डोक्यावर चढून नाचेल. आपल्या मुलीच्या अशा बोलण्यानंतर कौशल्यताई शांत झाल्या, त्या काहीच बोलल्या नाही. नेहाने आरामात पोटभर जेवण केले आणि ती तिच्या सासरी निघून गेली. एका शहरामध्ये तिचं माहेर आणि सासर होते. या गोष्टीचा ती पुरेपूर फायदा घेत होती. कुणाला काही न सांगता ती जेव्हा तिच्या मनाला येईल तेव्हा माहेरी जात होती. पण
नेहाचे असे वागणे पाहून तिच्या सासूबाईंनी म्हणजे जानकीताईंनी ठरवले होते की आता आपल्या सुनबाईसाठी आपण जेवण बनवायचे नाही. त्यामुळे जेव्हा त्या आपल्या सुनेला म्हणायच्या की तू जेवण बनव, तेव्हा ती म्हणायची की आई मी उपाशी राहीन, तुम्ही फक्त तुमच्यासाठी जेवण बनवा. नेहा आता रोजच लपून छपून आपल्या वहिनीला सांगून सासरच्या घरून जेवणाचा डब्बा मागून घेऊ लागली. त्यामुळे तिचे पोट भरायचे म्हणून नेहा स्वतः मात्र कधीच सासरच्या किचन मध्ये काम करत नव्हती. नेहाच्या अशा वागण्याने जानकीताईंनाच किचनची जबाबदारी सांभाळावी लागत होती. पण एक दिवस जानकीताईंनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की नेहा तिच्या रूम मध्ये जाऊन जेवणाचा डब्बा उघडून कशी जेवत होती. आता त्यांना समजले होते की त्यांची सून रोज रोज असे का म्हणते की मी उपाशी राहीन, तुम्ही फक्त तुमच्यासाठी जेवण बनवा. कारण ती ते तिच्या माहेरून जेवणाचा डबा मागून स्वतःचे पोट भरत होती. आता मात्र जानकीताईंना वाटू लागले की आपल्या सुनेचे हे असेच वागणे चालू राहिले तर तिला कधीच आपली जबाबदारी समजणार नाही आणि सांभाळू सुद्धा शकणार नाही. त्यामुळे आपल्यालाच काहीतरी करावे लागेल. एक दिवस नेहा खूप वेळ वाट पाहत होती परंतु तिच्या माहेरच्या घरून जेवणाचा डब्बा आला नाही. म्हणून ती आपल्या वहिनीला फोन करू लागली. परंतु तिच्या वहिनीने तिचा फोन उचलला नाही. म्हणून नेहाने आपल्या आईला फोन केला. पण तिच्या आईने सुद्धा तिचा फोन उचलला नाही. म्हणून नेहा थोडी परेशान झाली आणि आपल्या माहेरी जाण्यासाठी निघाली. तिथे गेल्यानंतर तिने पाहिले तर आपली आई अंथरुणावर पडून अंगावर चादर ओढून झोपली आहे. हे जेव्हा तिने पाहिलं तेव्हा ती हैराण होऊन विचारू लागली, आई तू अंगावर चादर घेऊन अशी का झोपली आहेस? तेव्हा नेहाची आई म्हणाली, काय सांगू बाळा, तापाने खूप हैराण झाली आहे. सुनबाई सुद्धा नाराज होऊन तिच्या माहेरी निघून गेली आहे. तेव्हा नेहा म्हणाली, का? वहिनीला काय झालं आहे? ती का नाराज झाली आहे? तेव्हा नेहाची आई म्हणाली, काही नाही बाळा, ती आम्हा सर्वांचे जेवण बनवून परेशान झाली आहे. तिचं म्हणणं आहे की जर मी माझ्या नंदेसाठी इथून जेवणाचा डबा पाठवते तर ताई त्यांच्या सासरी कोणासाठी जेवण बनवत नाहीत का? जर ताई त्यांच्या सासरी कोणासाठी जेवण बनवत नसतील तर मी इथे तुम्हा सर्वांसाठी जेवण का बनवू? आणि त्याहून अधिक ताईंसाठी जेवणाचा डबा बनवून रोज रोज मी इथून का पाठवू? याच कारणाने आता सुनबाई नाराज होऊन तिच्या माहेरी निघून गेली आहे. अशा परिस्थितीमध्ये मी आता एकटी पडली आहे. त्यात माझी तब्येत सुद्धा खराब झाली आहे. मी विचार करते की आता दुपारचे जेवण कसे बनवू? तेवढ्यातच तू आलीस. आता एक काम कर, तू माझ्यासाठी जेवण बनव बाळा. मला खूप जोराची भूक लागली आहे आणि औषधे सुद्धा घ्यायची आहेत. आता नेहा खूपच परेशान झाली आणि विचार करू लागली की मला सासरी जेवण बनवायला लागू नये म्हणून ते काम वाचवण्यासाठी मी इथे आली आहे. पण इथे तर आई मला जेवण बनवायला सांगत आहे आणि वहिनी सुद्धा मी जेवणाचा डबा मागवते म्हणून नाराज झाली आहे. तेव्हा नेहाची आई कौशल्याताई म्हणाल्या, अगं नेहा बाळा, आता कसला विचार करत आहेस? हे तर सर्व तुझ्यामुळे झालं आहे. तुझा आळस आणि काम चोरीमुळे तू इथून जेवणाचा डबा मागवत होतीस. त्यामुळेच तर मला हा दिवस पाहावा लागला. अगं तू तर मला हे सांगून माझ्याकडून जेवणाचा डबा मागत होतीस की मला घरच्या जेवणाची खूप आठवण येत आहे. वहिनीच्या हातची चव चाखायची आहे. परंतु मला या गोष्टीची कल्पनाच नव्हती की तू तुझ्या सासरी जेवण बनवतच नाहीस. ते तर एक दिवस सुनबाईने ज्या मुलीकडे तुझा जेवणाचा डब्बा पाठवून दिला होता, जेव्हा ती तुझ्या सासरी पोचली तेव्हा तिने पाहिले तर तुझी सासू किचन मध्ये जेवण बनवत होती. हीच गोष्ट त्या मुलीने येऊन सुनबाईला सांगितली. त्यामुळे माझी सुनबाई नाराज झाली. ही गोष्ट जेव्हा नेहाने ऐकली तेव्हा ती म्हणाली, आई तू चिंता करू नकोस, मी वहिनी बरोबर बोलणे करते. यापुढे माझ्याकडून अशी चुकी होणार नाही. मी आता या घरून जेवणाचा डब्बा मागवणार नाही आणि माझ्या सासूसोबत तिथेच त्यांची सर्व मदत करून जेवण बनवेल. अगं आई, मला असे अजिबात करायचे नव्हते की माझ्यामुळे वहिनी नाराज होऊन तिच्या माहेरी जावी. त्यावर कौशल्याताई म्हणाल्या, अगं त्या सर्व गोष्टी तर तू नंतर कर. अगोदर माझ्यासाठी जेवण बनव. वरण भात, एक सुकी भाजी आणि चपात्या बनव. मला खूप जोराची भूक लागली आहे. तेव्हा नेहा लगेचच किचन मध्ये गेली आणि तिने पटापट आपल्या आईसाठी जेवण बनवले आणि स्वतःच्या हाताने आपल्या आईला जेवण भरवले. मग तिने आपल्या वहिनीला फोन केला आणि म्हणाली, वहिनी मला माफ कर, तू माझ्यामुळे नाराज होऊन माहेरी निघून गेली आहेस, परंतु यापुढे मी तुला परेशान करणार नाही. तेव्हा नेहाची वहिनी म्हणाली, जर तुम्ही तुमच्या सासरी 2 लोकांचं जेवण बनवू शकत नाहीत तर माझ्याकडून अशी अपेक्षा का ठेवता की मी तुमच्यासाठी जेवण बनवून तुम्हाला बसून खायला घालू? म्हणून मला थोडा राग आला होता. त्यावर नेहा म्हणाली, वहिनी मी बोलत आहे ना, यापुढे मी अशी चुकी करणार नाही. मी माझ्या सासूबाईंसोबतच किचन मध्ये जेवण बनवेल. यापुढे तुम्ही तुमचा संसार आणि किचन सांभाळा.
मी माझा संसार आणि माझे किचन सांभाळेल आणि यापुढे मी जेवणाचा डब्बा तर अजिबात मागवणार नाही. माहेरी सुद्धा तुम्ही बोलवाल तेव्हाच येईल. असं बोलता बोलता नेहाचे हृदय भरून आले. तेव्हा समोरून तिची वहिनी म्हणाली, ताई, तुम्हाला माहेरी येण्यास कोणीही रोखणार नाही. परंतु ज्याप्रमाणे मी एक सून या नात्याने सासरी माझे कर्तव्य पार पाडते, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या सासरी तुमची सून असण्याचे कर्तव्य पार पाडा. जर मी सुद्धा माझ्या सासूबाईंकडून हीच अपेक्षा केली की त्यांनी चपात्या भाजून मला खायला द्याव्यात, तर एक मुलगी या नात्याने तुम्हाला ते चांगले वाटेल का? आता नेहा आपल्या वहिनीच्या प्रश्नानंतर काय उत्तर देणार होती? शरमेने तिची मान खाली गेली. म्हणून नेहा अगदी हळू आवाजात म्हणाली, सॉरी वहिनी, मी तरी या गोष्टीचा कधी विचार सुद्धा केला नव्हता. मी फक्त स्वतःचा आराम पाहत होती. तेव्हा नेहाची वहिनी म्हणाली, मी संध्याकाळपर्यंत घरी येते. मला आनंद आहे की तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली आहे. एवढं बोलून नेहाच्या वहिनीने फोन ठेवून दिला. थोड्याच वेळात नेहा आपल्या सासरच्या घरी जाण्यासाठी निघाली. जेव्हा ती आपल्या सासरी पोहोचली तेव्हा ती आपल्या सासूबाईंना म्हणाली, आई, संध्याकाळच्या जेवणामध्ये काय बनवू? मी सुद्धा जेवण बनवण्यासाठी तुम्हाला मदत करेन. फक्त काय बनवायचे ते तुम्ही मला सुद्धा सांगा. आपल्या सुनेमध्ये झालेला बदल पाहून जानकीताईंना खूप आनंद झाला आणि त्या मनोमन खुश झाल्या. कारण त्यांनी जो प्लॅन बनवला होता तो आता यशस्वी झाला होता. त्या स्वतःच नेहाच्या माहेरी गेल्या होत्या आणि तिच्या आईला आणि वहिनीला सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. तेव्हा कुठे नेहाच्या आईला आणि वहिनीला सर्व गोष्टी समजल्या की नेहा रोज माहेरच्या घरून का जेवणाचा डबा मागवते. तेव्हा नेहाच्या आईने, वहिनीने आणि जानकीताईंनी तिघींनी मिळून एक प्लॅन बनवला. कारण नेहाला तिच्या चुकीची जाणीव व्हावी असे तिघींनाही वाटत होते. आता नेहाला तिच्या वाईट वागण्याची शिक्षा मिळून तिला तिच्या चुकीची जाणीव झाली होती. एक गोष्ट चांगलीच झाली की तिच्या आईने आणि वहिनीने मिळून नेहाला समजावले. नाहीतर खूप सारे लोक आपल्या मुलीला तिची चुकी असून सुद्धा शिक्षा देण्यासाठी टाळाटाळ करतात. परंतु असे अजिबात करू नका, नाहीतर कुटुंब विभक्त होण्यास वेळ लागत नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, नेहाच्या आईने आणि वहिनीने नेहाच्या सासूला मदत करून योग्य केले का, याविषयी तुमचे काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.